अकोल्याच्या तेलारा तालुक्यातील मनबदा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणाचा थेट फटका एका निष्पाप बालकाच्या जीवाला बसला आहे। मनबदा येथील 5 वर्षीय अनिकेत अभिजित तायडे या अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू पाण्याच्या डबक्यात पडून झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 10 वाजता अनिकेत हा बालवाडीला जाण्यासाठी आपल्या घरून निघाला होता। मात्र बराच वेळ होऊनही तो अंगणवाडीत पोहोचला नाही। कुटुंबीय व गावकऱ्यांनी शोधाशोध केली असता तो गावातच असलेल्या एका डबक्यात मृतावस्थेत आढळून आलाय। या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहे। वारंवार तोंडी आणि लेखी तक्रारी करूनही संबंधित डबक्याची योग्य देखभाल न केल्यामुळे ही दुर्घटना घडली असा गावकऱ्यांचा आरोप आहे। अनिकेतच्या वडिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलाचा जीव गेला असल्याचा थेट आरोप केला आहे। सध्या ग्रामपंचायतीच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी गावकऱ्यांची जोरदार मागणी आहे। मी राहणार मनबदा। आज आमच्या गावामध्ये अनिकेत अभिजित तायडे या पोराचा मृत्यू झाला। हा सकाळी शाळेत जात असताना शाळेमध्ये पोचला नाही। आम्ही मॅडमले विचारलं की बा अनिकेत शाळेत आलता का? मॅडमनं नाही म्हटलं। अनिकेतच्या आईनं पुऱ्या गावात पाहिलं, अनिकेत सापडला नाही। नंतर अनिकेतच्या आईनं वावरातून अभिजित, त्याची आजी, आबाजी यायले बोलवून घेतलं। हे सगळेजण वावरातून घरी आले। यांनी सगळ्या येटायात शोध घेतला, तो कुठेही दिसला नाही। नंतर गावातल्या येटायातल्या लोकांनी सुद्धा शोध घेतला। गावातल्या लोकांनी शोध घेताना उमा इंगळे या बाईले तो याच्याच घराच्या समोरील सांडपाण्यात, जे वरचं सांडपाणी आहे, डबे साचलेलं डबर आहे, त्याच्यामध्ये मृत आढळला। त्यांना चप्पल तरंगताना दिसली। त्याने ते चप्पल उचलायला गेले तर त्या मुलाचा पाय आला। जसा मुलाचा पाय आला तसा गावात आरडाओरडा चालू झाला। नंतर सगळेजण आम्ही एका ठिकाणी आलो। खूप रोळ झाला। हा मुलगा याच डबरांच्या ठिकाणी 2 दिवसाच्या अगोदर आमच्या गावातला अजून एका व्यक्तीचा मुलगा डुबला होता, तर याच अभिजितने त्या पोराचा जीव वाचवला। आज त्याचा मुलगा मेला, तिथं कोणीच नव्हतं म्हणून त्याचा मृत पडला। आज जर तिथं डबर नसता, आमच्या गावात जर रस्ते नाल्या सगळ्या जर योग्य सुविधा असत्या तर आज त्याच्या मुलाचा जीव वाचला असता। आम्हाला सगळ्या गावांना एकच दुःख झालं की अनिकेतचा जीव हा नुसतं ग्रामपंचायतच्या बेकायदेशीरपणामुळे किंवा दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा जीव गेला। माझा मुलगा आज सकाळी 10:30ला शाळेत निघाला। शाळेत निघाल्याबद्दल तिकडून वापस आला नाही, तर आम्ही सगळ्या गावामध्ये पाहिलं। अटकडीमध्ये गेलो, निंबोडीमध्ये गेलो, दापुऱ्यामध्ये गेलो, शिरनाथमध्ये शाळेत गेलो, बघायला सगळे इकडे बघितलं, भेटला नाही। घरापाशी मोठा एक डबर आहे, त्याच्यामध्ये सापडला। तर याचे जिम्मेदार कोण? तर याचे जिम्मेदार फक्त एकच आहे, सरपंच, ग्रामपंचायत, हे सगळे जिम्मेदार आहेत। माझी मागणी काहीच नाही आहे। गावातले रस्ते, गावातल्या नाल्या, गावातला विकास हा सगळा आम्हाला पाहिजे। आज माझा मुलगा वारला, उद्या असं नाही झालं पाहिजे की दुसऱ्याचा मुलगा हे झालं पाहिजे म्हणून। त्याच्यावर 3 दिवसाच्या पहिले एक मुलगा त्या नाल्यातून बाहेर काढला आणि आज माझा मुलगा त्याच्यात पडला, तर आज पोराला कोणी नव्हतं काढायला, तर माझा मुलगा हा मरण पावला।